पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर 29,400 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभेनंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा। महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोदींच्या दौऱ्याला महत्त्व। मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचं मोदींकडनं भूमिपूजन, तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याचंही मोदी भूमिपूजन करणार। मुंबईतल्या भांडूप संकुलातल्या जलशुद्धीकरण केंद्राचं मोदींच्या हस्ते आज उद्घाटन। आयुर्मान संपत असल्यानं जलशुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी। काही गद्दार आणि बदमाश लोक आमच्यात होते, त्या बदमाश लोकांवर काँग्रेस कारवाई करणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ज्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाहीत अशा काँग्रेस आमदारांची नावं आम्ही हायकमांडला पाठवली आहेत, या आमदारांवर लवकरच कारवाई होईल, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय, यात भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश। महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचा विजय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांनी सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर घेतलं बाप्पाचं दर्शन। मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार। विधान परिषद निवडणुकीतल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची घेणार भेट। भाजपनं पक्ष चोरले अशी टीका करणारी इंडिया आघाडी छोट्या पक्षांशी भाजपसारखीच वागली। शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांची इंडिया आघाडीवर टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा राहुल गांधींना दिलासा। अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची तक्रारदाराची मागणी अमान्य, खटला जलद गतीनं निकाली काढण्याचे कोर्टाचे आदेश। ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दीक्षाभूमी परिसरातल्या अंडरग्राऊंड पार्किंगसाठीचा खड्डा बुजवला जाणार। दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांची माहिती। आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं घेतलेली वेळ आज संपली। जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी। संभाजीनगरमधील 600 शाळा आणि 50 कॉलेजेस बंद राहणार। मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। अहमदनगरमध्ये अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकाऱ्यांचं अभय, तत्काळ कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा। एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला। 230 कोटी रुपये निधी वितरित करायला गृह विभागाची मंजुरी। 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार। गोखले ब्रिज आणि बर्फीवाला ब्रिजमधील उंचीचा गोंधळ, पालिका आणि रेल्वे यांच्यात समन्वय नसल्यामुळे सत्यशोधक समितीचा अहवाल, तर अहवालात अधिकाऱ्यांना मात्र क्लीन चिट। मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते दिवा दरम्यान मेगा ब्लॉक, अनेक मेल आणि एक्सप्रेस विलंबानं धावणार, तर ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्याही रद्द। पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक, त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल। हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक, ठाणे ते वाशी आणि नेरूळ मार्गावर मात्र कोणताही ब्लॉक नसेल। कोस्टल रोडवरून आता बेस्टची सेवा सुरू, नरिमन पॉइंट ते भायखळा बेस्टच्या एसी बसेस धावणार। वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या दारात बसणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई। 52 जणांवर कारवाई करत 25,000चा दंड वसूल। धुळ्यातल्या साक्री शहरात जुन्या वादातून 2 गटातील जमावाचा एकमेकांवर हल्ला, काही जण जखमी, परस्पर फिर्यादीवरून 70हून अधिक जणांवर गुन्हा दाखल।
अहमदनगर शहरात कोयता गँगचा धुडगूस. कायनॅटिक चौकात गुंडांकडनं चहाच्या टपऱ्यांचं नुकसान. कोतवाली पोलिसांकडनं 3 गुंडांना अटक. छत्रपती संभाजीनगरमधील 50हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात. एनआयएनं मुंबईतल्या कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात कारवायांची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीकडनं आरोपपत्र. भावेश भिंडेसह 4 विरोधात आरोपपत्र दाखल. या दुर्घटनेत 17 जणांचा झाला होता मृत्यू. खड्ड्यांसंदर्भात वारंवार येणाऱ्या हस्तक्षेप याचिकांमुळे कोर्ट त्रस्त. असंच सुरू राहिल्यास कोर्टाचा वेळ वाया जाईल. त्यामुळे खड्ड्यांबाबतची याचिका लवकरच निकाली काढण्याचे कोर्टाचे संकेत. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध